अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन, एका जनार्दनी एकपणे उभा, एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभतसे, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सचितानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. धन्य धन्य एकनाथा, पायी माथा ठेविला नका पाहू, गुणदोष झालो दास पायांचा. प्रस्तुत अभंग श्रीमंत संत शांत श्री नाथ महाराज, शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 3 चरणाचा आणि आपल्या जीवनामध्ये आनंदोद्गार प्रकट करणारा, आनंदाची अनुभूती सांगणारा हा अभंग आहे. मागच्या भागामध्ये आपण याच अभंगाची प्रस्तावना अनुभवावर, या अनुभव या शब्दावरती केली होती. थोडी वेगळ्या पद्धतीनं या अभंगावर काही चिंतन करता येईल का, अल्पबुद्धीनुसार या अभंगावर काही चिंतन करता येईल का, अशा प्रकारे थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रस्तुत अभंग, या अभंगामध्ये नाथ महाराज आपल्या जीवनामध्ये आनंद झाला आणि त्या आनंदाची अभिव्यक्ती, त्याचं कारण काय आहे, त्या आनंदाला कशामुळे तो आनंद झाला, अशा प्रकारे विचार करतात. थोडं जर चिंतन केलं तर आपल्या असं लक्षात येते की प्रत्येकालाच आनंदाची इच्छा आहे, अपेक्षा आहे. माझ्या जीवनामध्ये आनंद असावा, तो कायम असावा, सदोदित असावा आणि त्याला कुठेही खंड नसावा. मी कायम समाधानी असावं, शांती माझ्या जीवनामध्ये नांदावी, सुख समाधानी असावं, असं प्रत्येकालाच वाटते. त्याचं जर कारण बघितलं तर उपनिषद म्हणते की खरी जीवाची जी धाव आहे ती आनंदाकडे कशामुळे आहे हो, तर या जीवाची उत्पत्तीच आनंदापासून झालेली आहे. महाराज उपनिषद सांगतात, आनंदात ही एव इमानी भूतानी जायन्ते, आनंदेन जातानी जीवंती, आनंदात प्रयंती अभिसंविशंती, तद्विजिज्ञासस्व तद्ब्रह्मेती. आनंदात ही एव इमानी भूतानी, भूतानी इमानी, इमानी म्हणजे ही जी भूत आहेत ही आनंदापासून जन्माला आलेली आहेत, आनंदापासूनच याची उत्पत्ती झालेली आहे, आनंदातच याची स्थिती आहे आणि आनंदातच याचा लय आहे. मग नियम असा आहे, जर प्रत्येक जण आनंदापासून उत्पन्न झालेला असेल, जो जीव आहे तो जर आनंदापासून उत्पन्न झालेला असेल, तर नियम असा आहे की कारणाची धाव, आपलं कार्याची धाव ही काय असते, कारणाकडे असते. कार्य नेहमी कारणाकडे धावत राहतं. खालारा धावे पाणी, भ्रमर पुष्पाची घाणी, अशा प्रकारे खालारा धावे, कायम पाणी खाली वाहत राहतं. जीव हा आनंद रूप आहे, सच्चिदानंद रूप आहे. मग का हो, जीव सच्चिदानंद रूप आहे आणि मग त्याला जीवत्व का बरं प्राप्त झालं, तर त्याने अज्ञानाचा संग केला, अज्ञानाच्या उपाधी तादात्म्य संबंध केला, म्हणून त्याला ते दुःखरूपता त्याच्याकडे आली. असं जड दुःखरूपता कशामुळे आली, तर त्याच्यामुळे आली. चैतन्यम यदधिष्ठानम लिंग देहश्च य पुनः चिच्छाया लिंग देहस्था तत्संगो जीव उच्यते. पंचदशिकार फार सुंदर सांगतात, ज्याचं अधिष्ठान चैतन्य आहे पण लिंग देह तादात्म्य संबंध धारण केला आणि मग तादात्म्यामुळे दुःख प्राप्त झालं. पण जरी दुःख प्राप्त झालं तरी असा सच्चिदानंद रूप असणारा जीव, त्याची धाव मात्र कायम आनंदाकडेच राहणार. मग का हो, आनंदाकडे त्याची धाव राहणार. प्रत्येकाला आनंदाची इच्छा आहे. सुखम सर्वाय रोचते, आनंद हा प्रत्येकाला हवा आहे, असं जर नियम आहे तर आनंद नेमका कुठं प्राप्त होईल, कुणाच्या सानिध्यात प्राप्त होईल, तर तुकाराम महाराजांच्याच प्रमाणानं जर पाहायचं झालं तर सबंध जगाचा विचार केला तर 2 प्रकारानं हे जग निर्माण झालेलं आहे. तुका म्हणे विश्वंभर चराचर ज्याचेने, तुका म्हणे विश्वंभर ज्याच्याने हे चराचर, चर आणि अचर असे 2 प्रकारच आहेत या जगात. सर्व जगताचं निरीक्षण 2 प्रकारात हे जग विभागलेलं आहे, चर आणि अचर.
यातील आनंद कोणाकडे आहे, कोण आनंदित आहे याचा आपल्याला विचार करायचा आहे. तर चर आणि आचर मध्ये, चर म्हणजे सजीव प्राणी, चालणारे प्राणी, आणि आचर म्हणजे जे चालत नाही, ज्याच्यामध्ये चेतनता नाही, असे आचर, जड योनी, त्याला आचर म्हणा. मग आचरामध्ये कोण कोण आहेत? तर आचरामध्ये जे लोहलोष्ट पाषाण हे अचर योनी आहेत. विषय सुद्धा अचर योनीमध्येच येतात. हे जे लोहलोष्ट पाषाण आहेत, ह्यांच्याकडे गेले तर हे आनंदित नाहीत, हे दुःखरूप आहेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की भगवंत त्या विषयामध्ये, हे विषय सुद्धा जड आहेत, आणि जड विषयाकडे ज्यावेळेस जीव जातो त्यावेळेस त्याला आनंद प्राप्त होणार नाही. का? तर जड विषय हे स्वतःच दुःखरूप आहेत. तैसे होती तरुतरून लोह लोष्ट पाषाण, त्या खांद्या ही जाण फडे ही तेची. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की असं जड दुःखरूपाला प्राप्त झालेले जी जीव आहेत ते काय आहेत? ते दुःखरूप आहेत, आणि म्हणून त्यांना प्राप्त होत नाही, आनंद प्राप्त होत नाही. विषयाकडे जा, पण विषयामध्ये सुद्धा दुःखरूप आहे. विषयाचे सुख येथे वाटे गोड, पुढे अवघड यमदंड. किंवा विषयाचा पडीपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशीच जाहला. त्या विषयामध्ये वास्तविक विषय कडू आहेत, पण कडू असणारे विषय गोड वाटतात. का? तर विषय गोड वाटण्याचं कारण असं आहे की जसं दूध हे पवित्र आहे, गोड आहे, पण गोड दूध, पवित्र दूध असणारं, गोड असणारं दूध हे काय आहे? ज्यावेळेस शरीरामध्ये ताप येतो, ज्वर येतो, त्यावेळेस पवित्र पाहे पा दूध पवित्र आणि गोड, असं गोड असणारं दूध पण कसं लागतं? कडू लागतं. तद्वत जीवाला विषयामध्ये सुख वाटतं, पण विषय सुखरूप नाहीत. असंच जड दुःखरूप ह्या सर्व गोष्टी आहेत, योनी आहेत, ह्या जड योनी आहेत. आणि मग अशा ज्या जड योनी, त्या जड योनीकडे जाण्यामध्ये तुम्हाला सुखरूपता प्राप्त होणार नाही. बरं, आचर योनीमध्ये आपण बघितलं, जड योनीमध्ये बघितलं की दुःखरूप आहेत, आनंद नाही. बरं, मग चेतनाकडे जावा, तर चेतनाकडे 3 प्रकार पडतात चेतनामध्ये. एक जीव, देव आणि संत. जीवाकडे जर गेलो तर जीव स्वतःच दुःखरूप आहे, त्याच्यामुळे तो कोणाला दुःख देणार नाही. राणी दुःखिया दुःखी भेटले, का वांजा फुली फुलले झाड जैसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अगोदरच तोच दुःखी आहे, आणि त्याच्याकडे आपण परत आनंद मागायला गेलो तर त्याला आनंद प्राप्त होणार नाही. का? कारण जे कार्याचे गुण असतात, कारणाचे गुण असतात, ते कार्यामध्ये उतरत असतात. म्हणून कारणच त्या पद्धतीचं नाही, कारणच दुःखरूप आहे, म्हणून कार्य सुद्धा दुःखरूपाला प्राप्त होणार. अशा प्रकारे महाराज म्हणतात की बाबा जीवाकडे गेल्यानंतर, कारण जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नाही रे. जो पाहावा तो दुःखी आहे, आणि म्हणून त्यांच्याकडे जाता येणार नाही. देवाकडे जावं तर देव सुद्धा दुःखी आहे. महाराज, देव अतिशय दुःखानं दुःखी आहेत. इंद्रादिक देव जे आहेत ते क्षय अतिशय दुःखानं दुःखी आहेत. जसं आपल्याला उंच पद प्राप्त झालं तर अतिशय यानं दुःखी आहेत, आणि आपण त्या पदावरून खाली आलो तर क्षय दुःखानं दुःखी आहेत. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम, क्षिणे पुण्य मर्त्य लोकम विशंती, एवं त्रैधर्म मनुप्रपन्ना गतागतम काम कामाला भंते. अशा प्रकारे क्षय दुःखानं दुःखी आहेत, आणि अतिशय दुःखानं आपल्यापेक्षा उंच पद कुणाला प्राप्त झालं तर त्यांनी ते दुःखी असतात. राहता राहिले संत, मग संतांकडे जाव तर संत आनंदित आहेत का? हो, तर खरं सांगायचं झालं तर संतच या त्रिभुवनामध्ये आनंदी आहे, दुसरं कोणी आनंदित नाही, है की नाही? संतांकडे जावं, सद्गुरूकडे जावा. का? तर सद्गुरूच आनंद रूप आहेत, दुसरं कोणी आनंद या जीवनामध्ये देऊ शकत नाही. आनंदाचे उद्गार हे प्रपंचामध्ये जरी काढल्या गेलेले असले की मी आनंदी आहे, मी सुखरूप आहे, मी समाधानी आहे, पण खरे हे शब्द परमार्थातले आहेत. प्रपंचामध्ये हे शब्द शोभत नाहीत, या शब्दाला कुठेही थारा प्रपंचामध्ये नाही. म्हणून नाथ महाराज सद्गुरूकडे जातात, किंवा ज्ञानेश्वर महाराजांना विचारा, माऊली तुम्ही हा जो आनंद प्राप्त केला, हा जो तुम्ही जी ही स्थिती प्राप्त केली, हे कशामुळे केली? ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेने साधनास आण काही. दुसरं मी साधन जाणत नाही,
किंवा ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे. अशा प्रकारे गुरुच्या सानिध्यामुळे, गुरुच्या कृपेमुळेच मी उद्धरून गेलो, त्याच्याशिवाय दुसरं नाही. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, मानियला स्वप्नी गुरुचा उपदेश, नेने साधनास आण काही. दुसरं काही आम्ही जाणत नाही, आम्हाला श्रीगुरु शिवाय दुसरं काही नाही. आणि म्हणून नाथ महाराज सुद्धा आज हे जे आनंदाचे उद्गार काढतात ते आपल्या श्रीगुरूंच्या चरणाशी राहिल्यामुळे, श्रीगुरूंची कृपा झाल्यामुळे. कारण की संत हे आनंदित आहे, त्याचे अनेक प्रमाण संत वाङ्मयामध्ये आहेत. आनंदे दाटली ती त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाळामा. किंवा आज आनंदासी आनंद माझा झाला, आज हर्षासी हर्षे लाभ केला, जी सुखासी सुखे भेटो आला, तेने श्रीरंग निज दृष्टी स्थिरावला हो, आज आनंदाशी. किंवा दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी. हे सर्व प्रमाण जे सांगितले मी, हे सर्व प्रमाण गाथ्यामध्ये जन्यजनक भाव संबंधाने आलेले आहेत. आनंदे दाटली तीही त्रिभुवनी, सर्वात्मकपणे भोग झाला, सर्व शब्द आला. मग सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो, आनंद शब्द आला. म्हणून आनंदे निर्भर असो भलते ठाई, सुख दुःखा नाही चाळा आम्हा, दुःख शब्द आला. म्हणून दुःख ते कैचे नाही स्वप्नाशी, भुक्ती मुक्ती झाल्या कामारे दासी, त्याचे वर्म तो आम्हापाशी, सुखे राहिलासी प्रेमाची. अशा आनंदरूप संतांच्या चरणाशी गेल्यामुळे त्यांनी आम्हाला आनंदरूपता प्राप्त करून दिली. अभंगाचं पहिलं चरण, अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. नाथांना देवगिरीला ज्या वेळेला भगवत साक्षात्कार झाला आणि देवगिरीला भगवंतांनी स्वप्नात दृष्टांत दिला की देवगिरीला जा, जनार्दन स्वामी महाराज फार मोठे सत्पुरुष आहेत, त्यांच्या चरणाशी राहा. आणि नाथ महाराज तिथं गेले, सेवा केली. सेवा केल्यानंतर श्रीगुरूंनी दत्त उपासक असल्यामुळे दत्ताचं सगुण रूपाचं दर्शन घडवलं. आणि त्या दर्शनाच्या अंती नाथ महाराज बोलतात, अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता. आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे कशामुळे महाराज म्हणतात, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, चरणी जगन्नाथा चरणी चित्त ठेले, आता अवघेची त्रैलोक्य आनंदाचे. अशा प्रकारे महाराज बोलतात. काय आहे, सामान्य माणसाला जगत हे सत्य वाटते, ज्ञानी माणसाला जगत हे मिथ्या वाटते, आणि भक्ताला जगत सत्यही वाटत नाही आणि जगत मिथ्याही वाटत नाही. त्याला आनंदरूप वाटते. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडिले. किंवा आहे की नाही, सर्व जगत हरिरेव जगत जगदेव हरी, हरितो जगतो नाही भिन्न वपू. अशा प्रकारे या अभंगाचं आपल्याला चिंतन करता येतं. महाराज म्हणतात, मला अवघे त्रैलोक्य आनंदाचे आता. आता अवघे त्रैलोक्य आनंदाचे, चरणी जगन्नाथा चित्त ठेले. जगन्नाथाच्या चरणी चित्त ठेलं, आता अवघे त्रैलोक्य आनंदाचे. का हो, हे जे अवघे त्रैलोक्य आनंदाची ही जी अनुभूती तुम्हाला आली, त्याच्या मागे मुख्य भूमिका कुणाची आहे? महाराज म्हणतात, ज्या गुरुची माझी भूमिका ही मुख्य आहे. हे आनंदाचे उद्गार ज्या गुरुमुळे मला प्राप्त झाले, ते गुरुच माझे आई वडील आहेत. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. अनाथाचा नाथ असणारे माझे जनार्दन स्वामी, तेच माझे माय आहेत आणि तेच माझे बाप आहेत. तसं जर विचार केला तर प्रत्येक मनुष्याला 5 वडील 5 बाप असतात आणि 5 माता असतात. 5 पिता आणि 5 माता असतात. जनिता च उपनेता च यस्तु विद्या प्रयच्छति, अन्नदाता भयत्राता पंचैते पितरस्मृताः. जन्म देणारा एक वडील, जनिता च उपनेता उपनयन करणारे एक वडील, यस्तु विद्या प्रयच्छति आणि ज्यांनी विद्या दान केलं, विद्या दिली, ज्ञान दिलं, अज्ञानाचं ज्ञानी बनवलं, ते एक वडील. अन्नदाता अन्न देणारे, आणि भयत्राता भयापासून मुक्त करणारे म्हणजे संत, जे आजच्या अभंगात आहेत. महाराज म्हणतात, असे अनाथाचे नाथ माझे. नाथ म्हणजे वडील माझे काय आहेत? स्वामी माझे कोण आहेत? श्रीगुरु आहेत. असे अनाथाचा नाथ जनार्दन असे आहेत. 5 माता प्रत्येकाला असतात. माय जगन्नाथ
5 माता असतात. राजाची पत्नी ही आपली आई असते. राजमाता, गुरुमाता, गुरुची पत्नी ही आपली आई असते. आणि मित्रमाता, मित्रपत्नी तथैवच, मित्रपत्नी ही जी आहे ही आपली काय असते? आई असते. तद्वत स्वतःची पत्नी सुद्धा आपली काय असते? माताच असती. अशा प्रकारे स्वमाता, स्वतःची पत्नी माता असते. आणि काय असते? स्वमाता, स्वमाताच 5वी जी आई असते ती काय असते? स्वतःची आई असते, स्वमाता असते. अशा प्रकारे 5 माता असतात. तद्वत हे श्रीगुरु काय आहेत? हे माझे आई आहेत. काय आहे? व्यवहारामध्ये आई वडील हे वेगळे असतात आणि प्रपंचामध्ये आई वडील वेगळे असले तरी परमार्थामध्ये मात्र आई आणि वडील आहे की नाही, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ आहे की नाही. किंवा संतांना म्हटलेलं आहे, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत. अशा प्रकारे आई वडिलांची उपमा संतांना दिलेली आहे. त्वमेव माताच पिता त्वमेव. अशा प्रकारे तूच माझी माता आहेस बाबा, तूच माझी पिता आहे, अशाही प्रकारे बोललं गेलेलं आहे. म्हणून जनार्दन महाराज हे माझे आई वडील आहेत. अशा प्रकारे नाथ महाराज म्हणतात, माय जगन्नाथ, जगाचे नाथ असणारे, जगाचे स्वामी असणारे माझे श्रीगुरु काय आहेत? माझे माय आहेत आणि माझे बाप आहेत. अनाथाचा नाथ जनार्दन. अशा प्रकारे या अभंगाचा 2ऱ्या चरणाचा थोडक्यात विचार केला. झालेली चिंतन सेवा शांती ब्रह्मनाथांच्या चरणी, श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या चरणी, सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी समर्पण करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरी.